हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना। बघा आता आम्ही चाललेलो आहे आमच्या शेताकडे। बघा इथून आमच्या घरापासून शेत किती जवळ आहे। तिथे बघा, तिथे थांबलेला आहे तो ब्रो आहे माझा। बघा आता बघा आमच्या शेतात पोचलेलो आहे आम्ही। बघा आमच्या शेतात मका लावलेली आहे। चला आता पुढचं दाखवते। हाय फ्रेंड्स, बघा आता पोचलो आहे। ही आमची गवारी आहे। बघा ब्रो मला गवारी तोडण्यासाठी घेऊन आलेला आहे। बघा कसा बघत आहे। बघा शिवांश पण आलेला आहे, ब्रो पण। बघा कोमल गवारी तोडत आहे। बघा मला काम लावलेलं आहे गवारी तोडण्याचं ब्रोने। हो का, ही कोमलची गवारी। बघा मामा भाचे दोघे पण गवारी तोडत आहेत। बघा कशी गवारी तोडत बसले। मामा भाचे दोघे पण कशी गवारी तोडत आहेत। शिव पण गवारी काय तोडायलाच तयार नाहीये। बघा अशी आहे आमच्या शेतातली गवारी। बघा ही सर्व मका आहे। वरच्या तुकड्यात गवारी आहे, ते खालच्या तुकड्यात मका आहे। सर्व पूर्ण आहे ह्याकडेच त्याकडेला। इथून बघा वरती आहे गवारी, इथून नंतर मका चालू होते। पूर्ण तुकड्यात मकाच आहे। मग बघा शिवांशला मक्याचं कणीस खूप आवडलेलं आहे। ते का बघा कणीस धरले, तो काय सोडायला तयार नाही। त्याला वाटतं हे घरीच घेऊन जाओ। बघा मामा पण त्याच्यापाशी थांबलेला आहे। बघा शिवांश कसा खेळत आहेत मका सोबत। हे काय घरी घेऊन जायचं बेत आहे काय? देवांश पण येत होता, पण देवांशला काय आणलेलंच नाहीये। कोमल बघा मका घरी घेऊन चालले आहे म्हशीला। उचलत नाही बघा, उचलत बघा शेवटी। ही बघा मका कशी आलेली आहे। बघा इथे मामा भाचा आलाय मामा सोबत। बघा येताना खूप त्रास झाला। बघा वातावरण कसं झालंय, पाऊस येण्यासारखं झालेलं आहे। बघा शेतामध्ये पूर्ण मका आहे। बघा जाण्यासाठी हाच रोड आहे, दुसरा कोणताच रोड नाहीये। इथूनच आम्ही ये जा करतो। मी जास्त करून नाही येते, पण आज कसं आले होते गावाला तर म्हणलं चला शेती बघून जावे। ही बघा मस्त अशी चाकवताची भाजी आलेली आहे। बघा इथे लसूण पण लावलेला आहे। बघा किती छान अशी दिसत आहे, अजून छोटीच आहे। बघा हा लसूण आहे। इथे बघा एवढ्यात चाकवत लावलेली आहे, चाकवताची भाजी आहे। इथे बघा लसूण आणि थोडी थोडी चाकवताची पण भाजी कुठेतरी अशी आलेली आहे। बघा खूप माळवं लावलेलं आहे माझ्या सासूबाईंनी। हो का, इथे शापूची भाजी आलेली आहे, पण काही जास्त तिची वाढच झालेली नाही आहे शापूच्या भाजीची। इथे मिरच्याच आहे बघा, पण मिरच्या जास्त उगवलेल्याच नाही आहेत। इथे बघा हे वांगी आहेत, हे वांगी लावलेले आहेत। इथे पावट्याचा वेल पण आहे, ह्याला पावटं पण येतात। बघा वेलाला फुलकळी लागलेली आहे। पलीकड पण लसूण लावलेला आहे, लसूण आलेला आहे। त्याच्या पलीकडे मका आहे। बघा मध्ये दिसत आहे ते चाकवत मिरच्याची झाडे दिसत आहेत। इकडे वांगी आणि बघा शिवांशन मामा तिथे थांबलेला आहे त्याचा। शिव काय खाली उतरायलाच तयार नाही आहे, त्याला वाटतं घेऊनच थांबावं, उभा राहावं। बघा जास्त अजून काही दिसत नाहीये, जास्त आले की अजून तुम्हाला नंतर मोठी झाली की दाखवते। चला आता इकडच्या साईडचे तुम्हाला दाखवते काय काय आहे ते, पलीकडच्या साईडचे। इथे पण बघा शापू चाकवती आलेले आहे। इथे बघा लसूण कोथिंबीर आहे। बघा लसूण असं आलेला आहे।
चला तर आता पुढच्या शेतात काय आहे ते तुम्हाला दाखव. बघा त्या वरून इथून ते तिथपर्यंत खूप मोठी पट्टी आहे. ते झाड दिसत आहे तिथपर्यंत मकाच आहे सर्व. च्या नावानं वारीची पालखी न्यावी, इमाने इतबार करावा, व्यवहार देवाची कृपा रावी. वाट चालावी चालावी वाट चालावी. बघा इथे मामा भांजे कसे बसलेले आहेत, दोघे पण मोबाईल बघत. येताना खूप कंटाळा आलाय त्यांना चालून चालून. तसा मलाही आलेला आहे, त्यामुळे म्हणलं थोडासा आराम करण्यासाठी इथे बसावं. बघा इथे बघा आम्ही काम केलं की इथेच बसतो. खूप छान वाटतं, असं उन्हाळ्याचं खूप मस्त वाटतं. इकडून वाराही येतो ना. आता इथे बघा आमचा शेवगा आहे. शेवग्याला ह्या खूप शेंगा लागतात. आत्ता फक्त फुलकळीच लागलेले आहे. बघा कशा दिसत आहेत फुलकळी. खूप मोठा आहे. आणि इकडे बघा इकडे सर्व मकाच आहे. बघा कसं आहे, अजून काय शेवग्याला शेंगाच लागलेला नाहीत. इकडे बघा यो का आम्ही आराम करण्यासाठी इथे बसतो. जेवण ही ह्याच्या खाली करतो कधी कधी. खूप दिवसांनी शेतात आलेली आहे. 1.5 महिना झालं मी शेताकडे काही आलेलीच नाही आहे. आज आले ते गावाला, तर चला म्हणलं शेताकडे जावं. इथे बघा जरा फोटोशूट केलं, फोटो काढले इथे. श्वास देवांचे, त्याच्या मामाचे, माझे. बघा आता सगळ्यात लास्ट शेवटचं तुकडं आहे. ह्याच्या खाली एक आहे तुकडं, पण हे एकच. आता इथून पुढे शेती नाही आहे जास्त. हे बघा आमच्या शेतातला आंबा. त्याला काय आंबे आलेले नाही येते अजून. बघा कसा दिसत आहे, हिरवा हिरवा. मस्त वाटत आहे. वातावरण पण खूप छान असं झालेलं आहे. बघा मामा भाचे कसा भाचा बसलेला आहे. बघा इथे एक शेवगा आहे. आमच्या शेतामध्ये 2 शेवगा आलेल्या आहेत. ही बघा आमची विहीर आहे. बघा आता पूर्ण दाखवायची म्हणलं की खाली उतरलं पाहिजे, आणि खाली उतरायला काय वाट नाही आहे जास्त अशी, त्यामुळे इथूनच दाखवते. बघा हे विहिरीतलं पाणी आहे. बघा ही विहीर. आणि बघा इथून हे माझं माहेर. बघा दिसत आहे ते ऊस, ते बघा लिंबाचं झाड पण दिसत आहे. आणि ते घर ते म्हणजे माझं माहेर आहे. जास्त अंतर नाही आहे. बघा तुम्हाला दाखवलेली शेती एका ब्लॉकमध्ये म्हटलेलं की इथं माझी सासरची शेती आहे. बघा इथून पण माझे माहेर दिसत आहे. चला आता जाते, बाय.